गेल्या कित्येक वर्षांपासून कर्जाच्या चिंतेत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी आज एक दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे। कर्जमाफीची आशा धरून कितीतरी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, किती जणांनी शासन दरबारी न्याय मागितला आणि अखेर आता त्या संघर्षाला यशाची किरणं दिसू लागलीत। कारण राज्य सरकार पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे। सहकार विभागाकडून बँकांची तपशीलवार माहिती मागवली जात असल्यामुळे या निर्णयाला प्रत्यक्ष आकार मिळण्याची शक्यता अधिक बळावली। मंडळी, नेमकं काय आहे ही नवीन कर्जमाफी? कोणाला फायदा होणार? यावेळी खरंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार का? आणि कर्जाची काही मर्यादा असणार की सर्व थकबाकीदारांना एक समान लाभ मिळणार? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। गेल्या काही दिवसांपासून सहकार विभागाकडून विविध बँकांची तपशीलवार माहिती मागवली जात असल्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयाला आता प्रत्यक्ष रूप मिळण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे। विशेष म्हणजे पुण्याच्या सहकार आयुक्तांनीही याबाबत स्वतः माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने कर्जमाफीची मोठी घोषणा केली होती आणि या घोषणेचा त्यांना निवडणुकीत नक्कीच फायदा झाला। मात्र सरकार स्थापन होऊन बराच काळ उलटूनही कर्जमाफीबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला गेला नाही, अशी परिस्थिती सध्या दिसून येते। यामुळे विरोधकांकडून सरकारवर तीव्र हल्लाबोल सुरू आहे। शेतकरी नेते देखील सरकारवर टीका करत असून यापूर्वीही कर्जमाफीसाठी आंदोलनही उभारण्यात आली होती। दुसरीकडे सरकारकडून 100% कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन सातत्याने दिले जात होते। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी माहिती दिली आहे। दरम्यान आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठे अपडेट समोर आले, ते म्हणजे राज्य सरकार 30 जून 2015 पूर्वी थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ शकतं। पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो, म्हणजे यावेळी रकमेची मर्यादा राहणार नाही। शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून तपशीलवार माहिती मागवली आहे। दरम्यान बँकांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर 30 जून 2025 पर्यंत जे शेतकरी थकबाकीत असतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। सहकार विभागाने राज्यातील बँकांकडून जून 2025 पर्यंत थकबाकीत असणाऱ्या तसेच चालू बाकीदारांच्या कर्जाची माहिती पण मागवली आहे। यावरून राज्य शासन जून 2025 पर्यंत थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्यात। मंडळी, राज्यातील जवळपास 24,73,566 शेतकऱ्यांवर 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे। 2017 मध्ये राज्य सरकारने 1.5 लाख रुपये तर 2019 मध्ये 2 लाख रुपये इतकी कर्जमाफी जाहीर केली होती। पण अनेक शेतकऱ्यांचे थकीत कर्ज हे मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला नाही। अनेकांनी उरलेली रक्कम भरून कर्जमाफीचा लाभ घेतला, मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या फारच कमी होती। दुसरीकडे कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आणि सुलतानी संकटांचा मारा कायम राहिला। शासनाचे धोरण, शेतीमालाला खुल्या बाजारात मिळणारा कमी भाव, या सुलतानी संकटांमुळे आणि दुष्काळ, अतिवृष्टी, महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरला। शेतकरी बांधव पुन्हा एकदा कर्जबाजारी झाले। मात्र आता शासन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे आणि सातबारा कोरा करेल अशी आशा व्यक्त केली जाते। आधी दोनदा जी कर्जमाफी देण्यात आली ती कर्जमाफी सातबारा कोरा करणारी नव्हती आणि यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होत नव्हता। पण यावेळी सरकार थेट सातबारा कोरा करण्याच्या भूमिकेत असून लवकरच या संदर्भातील सकारात्मक निर्णय आपल्या पुढे येईल अशी आशा व्यक्त होते। यासाठी फडणवीस सरकारने एका अभ्यास समितीची सुद्धा स्थापना केली आहे। या समितीला एप्रिल 2026 पर्यंत आपला अहवाल सरकार दरबारी जमा करायचा आहे। सध्या ही समिती शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करत असून याबाबतचे पात्रता निकष निश्चित करण्याचे काम सुरू आहे। सतत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांपासून ते कधीही थकबाकीत न गेलेल्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या पीक पद्धती, कर्ज वाटप आणि परतफेडीचा इतिहास याचे सखोल विश्लेषण या समितीकडून केले जाते। ही समिती सहकार व कृषी विभागाच्या आयुक्तांच्या मदतीने अहवाल तयार करते। 10 एप्रिल 2026 पर्यंत हा अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे। त्यानंतर व्यापक कर्जमाफीची अंमलबजावणी कशी करायची यावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त होते। मंडळी, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या कर्जमाफी संदर्भातील हालचाली शेतकरी बांधवांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आले आहेत। सातबारा कोरा करण्याची तयारी, पात्रतेचे नव्याने ठरणारे निकष आणि एप्रिल 2026 पर्यंत सादर होणारा अभ्यास समितीचा अहवाल, या सगळ्या प्रक्रियेवर आता सगळ्यांचं लक्ष लागले। गेल्या काही वर्षांपासून सतत नैसर्गिक संकटांनी आणि तोट्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी किती मोठा दिलासा ठरणार आहे हे आगामी निर्णयांवर अवलंबून असेल। राज्य सरकार खरंच
वचन पूर्ण करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार का? आणि या कर्जमाफीची अंमलबजावणी किती व्यापक स्वरूपात होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.